मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला एका वेगळ्या विषयावर चर्चा करायची आहे. मला एका शिक्षक उमेदवारांनी असं विचारलेलं आहे की पवित्र पोर्टल हे शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून फायद्याचं आहे की तोट्याचं आहे? हा एक महत्वाचा प्रश्न मला विचारण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, जेव्हा मी या डिबेटमध्ये भाग घेतला तेव्हा तुम्ही जर माझं वैयक्तिक मत जर विचारलं तर मी तिथे असं स्पष्ट सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल हे शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून फायद्याचं आहे. आणि एकदा जर मी ते असं म्हणतो की जर पवित्र पोर्टल हे जर शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून फायद्याचं आहे तर ते मला सहकारण स्पष्ट करून देता आलं पाहिजे. हा सुद्धा याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय की 2013 पासून पवित्र पोर्टल आणण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे पवित्र पोर्टल ऑनलाईन ही जी प्रणाली आणली शिक्षक भरतीसाठी ती 2013 मध्ये आणली. तत्पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक भरती व्हायची ती फार वेगवेगळ्या प्रकारे व्हायची. कारण आपल्या सर्वांना एक पार्श्वभूमी सांगतोय आणि ही पार्श्वभूमी जर तुम्ही शिक्षक या म्हणजे या शिक्षण असं म्हणून आपण ही जी शिक्षण प्रणाली आहे यामध्ये आता तुमचा सहभाग होणार आहे आणि तुम्ही शिक्षक पदावर रुजू होणार, त्यामुळे तुम्हाला याची पार्श्वभूमी थोडीशी माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण 2013च्या पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर या शैक्षणिक व्यवस्थेचं जर समजा थोडस आपण जर हे केलं म्हणजे अवलोकन केलं तर याच्यामध्ये परिस्थिती कशी आहे बघा. याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याच्यानंतर अनुदान प्राप्त शिक्षण संस्था आहेत, त्याच्यानंतर विनाअनुदानित शिक्षण संस्था आहेत आणि आणखी याच्यामध्ये एक भाग आहे तो आहे कायम विनाअनुदानित शिक्षण संस्था आणि आणखी एक याच्यामध्ये ऍड झालाय ते म्हणजे सेल्फ फायनान्स स्वयं अर्थसहाय्यित शिक्षण संस्था. असे वेगवेगळे प्रकार या महाराष्ट्रामध्ये या शिक्षण व्यवस्थेमध्ये इन्क्लूड झालेले आहेत. मग या स्थानिक स्वराज्य संस्थेची जी भरती सुरुवातीला होत होती ज्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका ह्या यायची, तर यांची भरती 2013च्या अगोदर म्हणजे जेव्हा पवित्र पोर्टल नव्हतं तेव्हा निवड मंडळाद्वारे व्हायची. एक निवड मंडळ असायचं प्रत्येक जिल्ह्याला. त्या प्रत्येक जिल्हा परिषद म्हणजे ह्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याकडे रिक्वायरमेंट द्यायची. रिक्वायरमेंट दिल्यानंतर ती एक निवड मंडळाची परीक्षा व्हायची आणि त्या परीक्षेमधून गुणवत्तेनुसार या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिक्षकांची नियुक्ती होत होती. राहिला दुसरा भाग जो येतो तो दुसरा भाग होता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था. तर अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये निवड कशी व्हायची बघा. अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेला संपूर्ण अधिकार त्या शैक्षणिक संस्थेला उमेदवाराला निवडीचे दिले होते. मग ते काय करायचे माहिती आहे का की एक न्यूज पेपरला जाहिरात द्यायची, त्या जाहिरात ज्या दिल्यानंतर एक इंटरव्ह्यूची तारीख ठरवायची आणि इंटरव्ह्यूच्या तारखेला त्या विषयाचे जेवढेही उमेदवार येतील त्यांच्याकडनं अर्ज घ्यायचे, त्यांची एक इंटरव्ह्यू घ्यायची. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याचं डिसिजन त्या दिवशी काहीच होत नव्हतं, ते तुम्हाला वाट पाहत बसायचं होतं. त्यानंतर ते प्रत्येकाला एक दोन लोकांना बोलवायचे, त्यांचा जो क्रायटेरिया राहायचा त्या क्रायटेरियामध्ये जर तो उमेदवार तो फॉलो करत असेल तर त्याची निवड व्हायची. हे त्यांच्या मर्जीवर होतं. खाजगी शैक्षणिक संस्थेच्या त्यांना केव्हा घ्यायचं आणि केव्हा नाही घ्यायचं हा त्यांचा पूर्णपणे अधिकार होता. अशी ही एक सिस्टीम होती आणि कायम विनाअनुदानित तर बरं विचारूच नका. मग त्याचं काय आहे सेल्फ फायनान्स तर तुम्हाला आजही माहित आहे त्याच्यावर कोण शिकवायला आहे आणि कोण नाही, त्यांचं क्वालिफिकेशन. आज कसं आहे की जे क्वालिफिकेशन बी वाले लोक आहेत तेही सेल्फ फायनान्स मध्ये शिकवायला आहेत. असं हे सगळं परिस्थिती निर्माण झालेली होती मित्र. आणि या परिस्थितीवर शासनाला जर शासनाचं नियंत्रण आणायचं असेल किंवा याला काही प्रमाणात असं म्हणू आपण चाळणी लावायची असेल तर
पवित्र पोर्टलचा जो जन्म झाला मित्र होतो माझ्या दृष्टिकोनातून वैयक्तिक जर तुम्हाला विचार सांग तर फार चांगला झालेला आहे. फक्त ही जी आहे ही डिजिटल प्रोसेस आहे, त्यामुळे याला काय होते थोडासा वेळ लागतो. आणि याचं कारणही एक आहे. याच्यात काय होते माहिती आहे का, या सिस्टीम मध्ये थोडाही बदल जर करायचं शासनाने ठरवलं तर बरेचसे लोक कोर्टामध्ये जातात आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर ते न्यायिक जी प्रक्रिया आहे, जोपर्यंत तिचा निर्णय येत नाही तोपर्यंत यांना पुढे काहीच करता येत नाही. हाच फक्त या पवित्र पोर्टलचा थोडासा ड्रॉबॅक्स आहे. आणि कुठलीही सिस्टीम आणा त्याला थोडेसे ड्रॉबॅक्स असतातच. सायन्स मधले लॉ जर आपण बघितले, न्यूटनचा लॉ घेतला तर त्यालाही काही ड्रॉबॅक्स आहेत. त्यामुळे कुठल्याही सिस्टीम मध्ये थोडेफार ड्रॉबॅक्स राहतातच. कुठलीच सिस्टीम ही 100% परिपूर्ण असू शकत नाही. थोडेफार त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स असतात. मग आता पवित्र पोर्टलच्या बाबतीत जर विचार केला आपण तर पवित्र पोर्टलच्या बाबतीत बरेचसे शिक्षक उमेदवारांचे फायदेच आहेत. हे 2017ला जे शिक्षक भरती झाली त्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण शिक्षण संस्थेमध्ये नाही काहीतरी आता थोडीशी ही जी शिक्षणाची व्यवस्था आहे याच्यामध्ये गुणवत्तेला किंमत आलेली आहे काही प्रमाणात. तर मग या पवित्र पोर्टलचे फायदे कोणते आता यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. कारण जेव्हा मी माझा दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे की पवित्र पोर्टल हे शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून फायद्याचे आहे, तर ते फायदे कोणते आहेत? ते फायदे आता आपल्याला सहकारण स्पष्ट करावे लागतील आणि ते फायदे मी तुमच्या समोर आता एक स्क्रीनवर शेअर करत आहे. त्याच्यासाठी मित्र तुम्ही या क्षेत्रात येत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. म्हणजे अगोदर 2013च्या अगोदर काय होतं आणि 2013 नंतर शिक्षक भरती करण्यासाठी शासनाला वेळ लागला, पण शासनाने त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो कशा प्रकारे पारदर्शकता शासनाने याच्यामध्ये आणलेली आहे त्या बाबतीत आपल्याला आज ही चर्चा करायची आहे. तर मग चला एक स्क्रीन मी तुमच्या याच्यावर शेअर करतोय. त्या स्क्रीनवर मी असं दिलेलं आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे फायद्याची आहे हा माझा आजचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाला मी आपल्या समोर जे उत्तर देणार आहे ते माझं होकारार्थी आहे. पवित्र पोर्टल हे शिक्षकाच्या दृष्टिकोनातून फार मोठं महाराष्ट्र शासनाने उचललेलं एक चांगल्या प्रकारचं पाऊल आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. मग आता इथे लिहिले मी शिक्षक या पदावर रुजू होण्यासाठी पवित्र पोर्टल असण्याचे शिक्षक उमेदवारांना फायदे असं माझा आजच्या या व्हिडिओचा जो का आहे ते एक मुख्य विषय आहे. आता कोणकोणते फायदे आहेत त्याचे ते फायदे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्यासाठी पुनश्च एकदा माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्र. तर चला फायदा क्रमांक 1 शिक्षक उमेदवारांना हे जे पवित्र पोर्टल आहे ते कशा प्रकारे फायदेमंद आहे हे मी आज तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. कारण त्याच्यासाठी मला कारण द्यायचे आहेत की हे का फायद्याचं आहे. बघा पहिलं माझं असं मत आहे याच्याविषयी, पवित्र पोर्टल ही एक ऑनलाईन प्रणाली असल्याने संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि वेळेत पूर्ण केल्या जाते. बघा शासनाचा मानस आहे हा की संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे ती जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे तुमच्या फायद्याची आहे. तर पवित्र पोर्टल ही एक ऑनलाईन प्रणाली असल्याने संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पाडल्या जाते. आणि दुसरा एक त्याच्या मागचा उद्देश आहे की ते वेळेत सुद्धा पूर्ण केल्या जाते. परंतु आता इथे एक ड्रॉबॅक झाला. काही कारणास्तव जर समजा याचं जर थोडस या प्रक्रियेविषयी जर कोर्ट मॅटर झालं तर मग याला थोडासा मित्र वेळ लागतो. कारण यांचं कसं आहे जोपर्यंत ते कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत यांना पुढे जाता येत नाही. हा एक याच्यामधला थोडा ड्रॉबॅक्स आहे. परंतु त्याला काही फार असा वेळ लागत नाही. कोर्टामध्ये ही ती प्रक्रिया
जे आहे म्हणजे शासन जे निर्णय घेते आहे ते ही प्रक्रिया पारदर्शकपणे सुरळीतपणे पार पाडावी याच दृष्टिकोनातून घेत असते. पण त्याच्यामध्ये काही घटक दुखावल्या जातात, कारण याच्यात दोन घटक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेला याच्यात काहीही देणं घेणं नाही. शासनाने जे निर्णय घेतले ते त्यांना बंधनकारक असतात. पण दुसरा जो घटक आहे तो आहे अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था. जेव्हा ह्याच्यामध्ये एखादा काहीतरी बदल केला जातो, म्हणजे अगोदर पहा आता कसं झालं, एकाच 10 होतं पहिले मुलाखतीचं प्रमाण, आता त्यांनी एकाच 3 केलं, ते कोर्टामध्ये गेले. ते म्हणतात अगोदरच एकाच 10 ठेवा. मग त्या कोर्टाचा जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आता पुढे जात नाही. हा याच्यामध्ये एक ड्रॉबॅक्स आहे. पुढचा याच्यामधला 2 नंबरचा मुद्दा जर आपण बघितला तर तो पवित्र पोर्टल शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे फायद्याचा आहे. तर 2 नंबरचा मुद्दा असा आहे, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुठेही शिक्षक म्हणून रुजू होता येते. हे मित्र आणखी एक सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही हे प्रोसेस तुमच्या घरूनच करू शकता. अगोदर काय होतं की एखादा कोकणातला जिल्हा आहे तर कोकणातल्या जिल्ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये त्या कोकणातच जाहिराती यायच्या, इकडे विदर्भात माहीत पडत नव्हतं किंवा मराठवाड्यात माहीत पडत नव्हतं किंवा तिकडे पश्चिम महाराष्ट्रात माहीत पडत नव्हतं. पण पवित्र पोर्टलची जी प्रणाली आलेली आहे त्या प्रणालीनं तुम्हाला एक स्वातंत्र्य दिलं आहे की तुम्ही महाराष्ट्रात कुठेही कोणत्याही जिल्ह्यात नोकरी करू शकता. म्हणून हा एक 2 नंबरचा पॉईंट मला याच्यात सगळ्यात महत्वाचा वाटते. मी जे तुम्हाला कारण सांगतोय की पवित्र पोर्टल हे शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे फायद्याचं आहे, तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुठेही शिक्षक म्हणून तुम्हाला रुजू होता येते. ही एक संधी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे तुमच्या जर गुणवत्ता असेल तर त्या गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात शिक्षक पदाचे उमेदवार तिथं म्हणजे तुम्ही पुढे येऊ शकता आणि कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही रुजू होऊ शकता. हाही एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो मला वाटतोय. हा 2 नंबरचा मुद्दा मी तुमच्या समोर इथं शेअर केलेला आहे. मी आता 3 नंबरचा मुद्दा आणखी याच्यामध्ये शेअर करतोय. तो सुद्धा आपण एक दूरदृष्टीचा विचार करून आपण याच्यावर हे केलं पाहिजे, थिंकिंग केलं पाहिजे, असं एक माझं याच्याविषयीचं मत आहे. 3 नंबरचा मुद्दा असा आहे की पवित्र पोर्टलवर एकापेक्षा जास्त पदासाठी अप्लाय करायचे असेल तर तरी एकच वेळ आहे नोंदणी करून आपले प्रोफाईल तयार करावे लागते, म्हणजे ज्याला आपण सेल्फ सर्टिफिकेशन म्हणतो. आता या सेल्फ सर्टिफिकेशन मधून झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा ऑप्शन भरायचे असतात तेव्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सेल्फ सर्टिफिकेशन करायची गरज नाही. तुम्ही समजा पहिल्या निवड यादीमध्ये नाही आले तर तुम्ही दुसऱ्याला निवड यादीमध्ये तुम्हाला अप्लाय करता येते. जोपर्यंत ही प्रोसेस सुरू राहते तोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड राहता आणि त्या इन्क्लूड असल्यामुळे तुमचं प्रोफाईल एकदाच तिथं बनवल्या जाते. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक निवड प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये भाग त्या प्रोफाईलच्या आधारावर घेऊ शकता. तुम्हाला नवीन प्रोफाईल बनवण्याची गरज नाही. हा या सिस्टीम मधला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढं आपल्याला याच्यामधला आणखी पुढचा काय फायदा आहे तो आपल्याला इथं बघायचा आहे. बघा पुढचा फायदा असा यांनी दिलेला आहे इथं 4 नंबरचा मला माझ्या दृष्टिकोनातून जो मला याच्याविषयीचा फायदा वाटतो तो असा आहे, एकदा आपले प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर पुढील संपूर्ण प्रोसेस ही त्या प्रोफाईलवर जाऊन आपण वेळोवेळी पूर्ण करू शकतो. म्हणजे तुम्हाला एकदा काय तुम्ही जर सेल्फ सर्टिफिकेशन केलं तर पुढचे जे काही तुम्हाला प्रेफरन्स लॉक करायचे आहेत ते तुम्ही वेळोवेळी प्रेफरन्स जसं शासनाचे डायरेक्शन येतील, जशा काही दिशा शासन ठरवून देईल त्यानुसार तुम्ही पुढे पुढे जाऊन तुमचे प्रेफरन्स त्याच एका प्रोफाईलवर लॉक करू शकता. हा सुद्धा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला आणखी बघायचं आहे की पुढचा जो भाग आहे याच्यामधला आणखी हा 4 नंबरचा पॉइंट माझ्या दृष्टिकोनातून फायद्याचा आहे. 5 नंबरचा जो काही पॉइंट असेल तो पॉइंट कोणता आपल्या फायद्याचा आहे ते बघायचं आहे आपल्याला. 5 नंबरचा पॉइंट आपल्या दृष्टिकोनातून कोणता आहे आणि तो आपल्यासाठी म्हणजे शिक्षक उमेदवारांसाठी कशा प्रकारे फायदेमंद आहे
हे मी सांगतोय. म्हणजे मी तुमच्या समोर पवित्र पोर्टल ही जी शिक्षकांसाठी आणलेली प्रणाली आहे, ही कशा प्रकारे फायद्याची आहे. याच्यामध्ये 99% शिक्षक उमेदवारांचा फायदा आहे. 1% त्याच्यात एरर आहे मित्र, हे लक्षात घ्या तुम्ही. इथं गुणवत्तेला फार किंमत आलेली आहे. नोंदणी झाल्यावर पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात व त्यावर आपण आपल्या हेतूने कोणता जिल्हा निवडायचा याची संपूर्ण मुभा दिली जाते. म्हणजे एकदा तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं की सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर तिथं बिंदू नामावली येते. बिंदू नामावली आल्यानंतर तिथं स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या जाहिराती येतात आणि त्या जाहिरातीतून तुम्हाला प्राधान्यक्रम मागितले जातात. म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स लॉक करायचे आहेत आणि ते प्रिफरन्स तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्या जिल्ह्यात द्यायचे काय नाही हे सगळी आवड निवड तुमची आहे. महाराष्ट्रभर तुम्ही देऊ शकता. हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, कोणत्या जाहिराती आहेत, हा सगळा डेटा तुमच्या समोर येतो मित्र. आणि ही साधी सुधी गोष्ट नाही. एकाच वेळेस पूर्ण महाराष्ट्राच्या जो काही समजा रिक्त पदाचा डेटा जर तुमच्या समोर येत असेल आणि त्यातून तुम्हाला जर प्रेफरन्स निवडायचे असतील, त्यातून तुम्हाला जिल्हा निवडायचं स्वातंत्र्य सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. हा पवित्र पोर्टलचा सगळ्यात मोठा फायदा शिक्षक उमेदवारांसाठी आहे, हे लक्षात घ्या आपण. त्याच्या पुढे जाऊन आणखी काही पॉइंट्स आहेत मित्र, ते माझ्या दृष्टिकोनातून फायद्याचे आहेत. तो 6 नंबरचा जो पॉइंट आहे तो सुद्धा शिक्षक उमेदवारांच्या फायद्याचाच आहे. तो बघा कुठला आहे 6 नंबरचा पॉइंट. तसेच पवित्र पोर्टल मधून होणारी शिक्षक भरती ही विभागीय पद्धतीने न होता केंद्रीय पद्धतीने होऊन गुणवत्ता यादीनुसारच होते. त्यामुळे कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होत नाही. बघा, ही जी भरती आहे ही काही संस्था चालकांच्या मर्जीनं होत नाही. संस्था चालकांवरही बरेचसे रिस्ट्रिक्शन त्यांनी आणलेले आहे, कारण 30च गुण त्यांना दिलेले आहेत, 3च उमेदवार दिलेले आहेत. नाही तर मग अगोदर असं होतं, एका पोस्टसाठी 30-40 उमेदवार यायचे, त्याच्यातून कुठला घ्यायचा, कोणता घ्यायचा, त्याच्यात गुणवत्ता वगैरे काही फार काही असं पाहण्याचा नव्हतं मित्र. हा आमचा अनुभव आहे. पण त्याच्यावरही अंकुश या पवित्र पोर्टलने आणलेला आहे. तो कसा आणलेला आहे, तर पवित्र पोर्टल मधून होणारी शिक्षक भरती ही विभागीय पद्धतीनं होत नाही, ती केंद्रीय पद्धतीनं होती मित्र. गुणवत्ता यादीनुसार होती, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवर्गावर याचा अन्याय होत नाही. हे सुद्धा या पवित्र प्रणालीचं यश आहे. शिक्षक उमेदवारासाठी ती फायद्याची आहे. हा माझा 6 नंबरचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढे एक शेवटचा मुद्दा घेतोय मी, तो आहे सर्व प्रवर्ग च्या जागा त्यांच्या आरक्षणानुसार उपलब्ध करून दिल्या जातात. या पवित्र प्रणालीचं एक फार महत्वाचं आहे, ज्याच्यासाठी सध्या तुम्ही वाट पाहत आहात, तो म्हणजे विकल्पाचा फॉर्म कधी भरला जातो. आणि विकल्पाच्या फॉर्मला वेळ का लागतो, तर कुठल्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये म्हणून बिंदू नामावली अंतिम करण्यात सध्या वेळ जात आहे. हा एक या पवित्र प्रणालीचा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणजे कोणत्याच प्रवर्गावर अन्याय होऊ नये. त्या प्रवर्गाच्या जे काही रिझर्वेशन आहे ते तंतोतंत फॉलो केलं गेलं पाहिजे. त्यासाठी बिंदू नामावली आहे आणि ते बिंदू नामावली सध्या अपडेट करण्याचं काम सुरू आहे. कारण त्याची मान्यता प्रत्येक संस्थेला म्हणा, स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणा, मागासवर्गीय कक्षाकडनं घ्यावी लागते आणि त्याच्यानंतरच याच्यावर जाहिराती येतील आणि मग तुम्हाला पुढे प्रेफरन्स लॉक करावे लागतील. तर असे मित्र हो, मी कारण 7 मुद्द्यावरून आपल्याला स्पष्ट करून दाखवलेलं आहे की पवित्र पोर्टल हे शिक्षक उमेदवारांच्या फायद्याचं कशा प्रकारे आहे. फक्त याचा एकच मला ड्रॉबॅक दिसतोय आणि तो ड्रॉबॅक एकच येतो की याच्यामध्ये जर न्यायालयीन प्रक्रिया जर सुरू झाली तर मग अडथळा निर्माण. तो 2017 मध्ये पाहिला आपण. पण वेळ का लागेना, जे उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन 2017 मध्ये केलं होतं त्यांची नियुक्ती 2023 मध्ये झालेली आहे. हे महत्वाचं आहे.
त्यांना सोडून न्यायालयीन प्रक्रिया मग शासनाने काय केलं, ती तसाच लावली. त्याचा रिझल्ट आल्यानंतर पुन्हा ती प्रक्रिया राबवलेली आहे. पण हा एक याच्यामधला भाग काही प्रमाणात एक न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो. त्याच्यामुळेच याच्यामध्ये थोडासा एक भरती म्हणजे पुढची स्टेज येण्यासाठी थोडासा काय होतो, एक वेळ लागतो. बाकी हे पवित्र पोर्टल 99% शिक्षक उमेदवाराच्या फायद्याचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. लक्षात घ्या, तुमचं मत माझ्यापेक्षाही वेगळं असू शकते, पण मी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे अगोदर काय होतं आणि आता नंतर काय झालेलं आहे, हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. म्हणून मी माझं मत यावर व्यक्त केलेलं आहे. तर ठीक आहे, माझ्या दृष्टिकोनातून मी हे 7 मुद्दे इथं मांडलेले आहेत. तुम्हाला यापेक्षाही तुमचं मत वेगळं असू शकते, काही हरकत नाही. पण पवित्र पोर्टल पुन्हा एकदा सांगतोय, ते शिक्षक उमेदवाराच्या फायद्याचंच आहे. हे सगळ्यात इथं महत्वाचं आणि उल्लेखनीय आहे. तर ठीक आहे, आजच्या आपल्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नेक्स्ट